तुम्हाला वाटतं जसं एक पास्टचं एक्झाम्पल देतो, दूरदर्शन, BSNL, एअर इंडिया, MTNL गव्हर्नमेंटच्या सक्सेसफुल मोठ्या कंपन्या बंद करण्यात आल्या कारण कोणतरी प्रायव्हेट हे ज्या मार्गाला जात आहे असं दिसतंय की काही महिन्यामध्ये गुप्ता रोडवेज, पटेल रोड्स हे चालू, हे काहीतरी, कारण गरज तर आहे, हा ते तर आहे, गरज तर आहे, सप्लाय डिमांड आहे, सप्लाय करणारा, तर इज दिस एन अटेम्प्ट की यार बेस्ट को बिठा दो तो धीरे धीरे इनको अपन बॅकडोर एंट्री देके? पडद्या मागून त्या काळातल्या लोकांनी असं ठरवलेलं पण असेल कदाचित. मी म्हणजे मला पुरावा नव्हता, पॉलिटिकल नाही जायचंय, पण पॉलिटिकल मीही जात नाही, पण शेवटी मी विचारतोय आमच्या ऑडियन्ससाठी की कुठलीही सरकार आहे, कोण होते हे नेते जिल्हा जर करायचं असेल तर? मुंबई महापालिका हे सगळे निर्णय घेते. करेक्ट. मुंबई महापालिका म्हटल्यानंतर त्या काळामध्ये शिवसेनेचं याच्यावरती पूर्णपणे नियंत्रण. शिवसेना जी आता उद्धव ठाकरेवाली, त्यावेळेला स्प्लिट झालेलं नव्हतं, स्प्लिट आता 21 सालामध्ये 22 सालामध्ये झालं, पण त्यावेळेला ती सत्ता होती आणि संपूर्ण नियंत्रण त्यांच्या हातामध्ये असायचं. आणि जनरल मॅनेजर हा सुद्धा त्यांच्याच नाही, अपॉइंट सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट करायचं, पण त्यांच्या नियंत्रणाखाली असायचा, पूर्ण इथल्या कमिटीच्या नियंत्रणाखाली असायच्या. त्यामुळे असे प्रस्ताव ज्या वेळेला प्रथम आला त्यावेळेला मी विरोधी पक्षामध्ये बसलेला माणूस होतो, त्यामुळे आम्ही याच्यावरती असंख्य प्रश्न उपस्थित केले की हे तुम्हाला करायचं असेल तर ट्रायल बेसिसवर करा, करेक्ट, समजून घ्या काय ह्याचे फायदे आहेत, काय त्याचं नुकसान होत आहे, त्याच्यावरती आपण मात करू शकू का. म्हणजे 10% तुम्ही हे करू, समजा 4000 बसेस त्यावेळेला होत्या, तर 400 बस, त्याही सुरुवातीला एकदम नव्हे तर 100-200 बस सुरुवात करून आपण बघूया कसं चालतंय, काय चालतंय, आणि मगच आपण त्याच्यामध्ये पुढे जायचं की नाही हे ठरवलं पाहिजे होतं. परंतु तसं न ठरवता विदिन 2 years टाइम, 2018 पासून ते 2021 पर्यंत, या 2-3 त्यामध्ये करोना आला 2020 मध्ये, त्यामुळे त्या काळामध्ये थोडासा ब्रेक लागला. याला ऑर्डर देऊन झाल्या होत्या पण बस येऊ शकल्या नाहीत कारण की कोरोना होता, मॅन्युफॅक्चरिंग. कोरोना बेस्टसाठी ब्लेसिंग इन डिस्गाईज झाला म्हणता येईल आपल्याला, कारण की त्या काळात बसेस रस्त्यावर धावतच नव्हत्या किंवा धावल्या त्या काही लिमिटेड बस धावत होत्या. त्यामुळे हे वाचलं नाही तर हे केव्हाच सुरू झालं, म्हणजे हे 2020 मध्येच हे सत्र जे आज बघतोय आपण ते त्यावेळेला झालं असतं. तर त्यामुळे त्यांनी हा हॅरॅकरीमध्ये हा निर्णय घेतला असं मला वाटतं. त्यामुळे जबाबदार म्हणून त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. किमान खुल्या मनाने येऊन मुंबईकरांसमोर सांगा की आमचा तो निर्णय चुकला, ऍटलीस्ट एक्सेप्ट करा. आता तो झालंय, घडून गेलंय, त्याला कोणी आत्ता काही करू शकत नाही, पण इन फ्युचर आपण ह्याच्यामध्ये काय काय प्रिकॉशन घेऊ शकू. कारण ह्याच्यामध्ये होतंय काय की त्यांचं म्हणणं असं आहे की BSTचे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट खूप होते बसेस घेण्यासाठी, त्याचा मेंटेनन्स करण्यासाठी सर्टन माणसं ठेवावी लागतात, एम्प्लॉईज ठेवावी लागतात, त्यांच्यावरती होणारा वेतनचा खर्च, आणि मग त्यासाठी लागणाऱ्या डेपोज, स्टाफ, हा सगळा मग खर्च कायम तसाच राहणार आणि याच्यापासून उत्पन्न मिळत नाही. खरं म्हणजे ज्यावेळेला ही बसेस आल्या भाडे तत्वावरती त्यावेळेला त्याच अजय मेहतांनी ही पण अट घातली की BSTच्या बसचा तिकीट हे मिनिमम फक्त 5 रुपयेच असलं पाहिजे, जे त्या काळामध्ये 8 रुपये होतं. 7 रुपयांनी, 8 रुपयांनी, 10 रुपये. पहिल्यांदा दर कमी झालेत कुठल्या तरी गोष्टीचे, आणि ते कॉन्स्टंट आहेत गेली 5 वर्ष. 5 रुपयाचं दर, 5 रुपये तिकीट, अजूनही 5 रुपये तिकीट, आणि मॅक्झिमम 20 रुपये. त्यावेळेला मॅक्झिमम तिकीट 50 रुपयापर्यंत होतं. आणि आमचा जो प्रवासी आहे ना, हा पहिल्या 3 किंवा 4 टप्प्यामधलाच प्रवासी आहे. तो जास्त लांब प्रवास करत नाही. अगदी वयोवृद्ध माणूस असेल, स्त्रिया असतील, किंवा कोणाला हॉस्पिटलला वगैरे जायचं असेल तर तो BSTचा प्रवास कोण करतो? घरातून निघतो, रेल्वे स्टेशनला जातो, रेल्वे स्टेशनवरून निघतो, ऑफिसला जातो. थोडं बँड्राहून माहीमला जायचंय, माहीमहून 5-7 किलोमीटरच्या पुढे कोणी जात नाही. आणि आमचा मिनिमम रेट तिकीट ते त्याच याला लागू होतं. त्यामुळे एकतर उत्पन्न घटवून टाकला, खर्च वाढवून टाकले, आणि त्यांनी अशी जबाबदारी घेतली होती. हे एक आणखीन महत्वाचं होतं. ज्या वेळेला ह्या बसेस घ्यायचा करार झाला त्यावेळेला त्याच्यामध्ये मुंबई महापालिकेने अशी जबाबदारी घेतली की ह्या सगळ्या सिस्टीम मधून
जो काही लॉस होईल बीएसटीला तो पूर्ण आम्ही भरून देऊ, तो पूर्ण आम्ही भरून देऊ. जो काही लॉस होईल, ही बस ऑपरेट करताना ज्या काही उत्पन्न आणि खर्चामध्ये जी गॅप तयार होतील, त्याला वायबिलिटी गॅप असा शब्द आहे, ती गॅप आम्ही भरून काढू. ती गॅप भरायला ते तयार आहेत. पण जेव्हा पहिल्यांदी कमिटी गेली होती की पैसे द्या, पण आम्ही ह्या अटीवर ती घ्या, मग जी गॅप होईल ती आम्ही देऊ, पण तीही दिली नाही. महत्वाचं, तीही दिली नाही. आमची दर वर्षीची मागणी होती साधारणतः बीएसटीचं बजेट हे 2,500 कोटी रुपये आहे, त्यापेक्षा जास्त नाही. काहीच नाही, नथिंग, काहीच नाही. मेट्रो 2,500 कोटी मधलं नाही, टोटल बीएसटीचं खर्च उत्पन्न जर बघितलं तर आमचा खर्च मॅक्झिमम सगळा खर्च जर बीएसटीचा धरला तर तो 2,500 कोटीच्या आतमधला आहे. त्याच्यामध्ये उत्पन्न जर आमचं धरलं तर ते 700-800 कोटीचं आहे. म्हणजे प्रत्यक्षात लॉस किती रुपयाचा झाला तर साधारणतः 1,500 कोटीच्या आसपासचा लॉस झाला. 1200-1300 कोटी रुपयाचा लॉस होतो. तेवढा भरून द्या असं आमचं म्हणणं होतं. त्याच्यात सुद्धा आम्ही आमच्या ऍडव्हर्टाइजमेंट मधून एक साधारण 100 कोटी रुपये मिळवायचो. त्यानंतर आम्ही रेंटवरती आमच्या जागा आहेत त्याचे पैसे आम्हाला मिळायचे. ते साधारणतः मिळून 150 कोटी रुपये आम्हाला मिळायचे टोटल. त्यानंतर इलेक्ट्रिक सप्लाय विभागामधलं जे प्रॉफिट आम्हाला जे क्रॉस सबसिडी व्हायची 150 कोटी, कारण 1000 कोटीची आमची इन्व्हेस्टमेंट, त्याच्यावर 16% तुम्ही या म्हटल्यावर 160 कोटी रुपये ते यायचे. ते नाही व्हायचे पण 125 कोटी तरी यायचे. ते असे मिळून आम्हाला जवळजवळ 450 कोटी रुपयाचं इतर उत्पन्न होतं. हे 800 आणि 450 म्हटल्यानंतर 1200 आणि तिथे 2,500 कोटी रुपयाचा खर्च म्हटल्यानंतर 1000 ते 1200 कोटी रुपयाचीच आम्हाला गरज होती. जे बीएमसी महानगर नगरपालिकेसाठी बीएमसीचं बजेट त्या काळातलं 55,000 कोटी होतं. 55,000. आता समजा ते बजेटमध्ये ते कॅपिटल इन्व्हेस्टमेंट वगैरे, पण रिव्हेन्यू म्हणजे त्यांचं उत्पन्न जे होतं ते साधारण 28,000 कोटी रुपयापर्यंत होतं. आता त्याच्या किती पर्सेंट होत होतं? 8%. ही 2,500 कोटी 1200-1400 कोटी रुपये रक्कम ही 5% होत होती. 5% ओनली टोटल रिव्हेन्यू तुमचा जो आहे बीएमसीचा त्याच्या अगेन्स्ट. आणि कायद्यात अशी तरतूद आहे की बीएसटीचा खर्च भागवण्यासाठी बीएमसी ही काय काय टॅक्सेस लावू शकते फक्त बीएसटीचा खर्च भागवण्यासाठी. तर 0.8% सेस प्रॉपर्टी टॅक्स वरती लावू शकते. जो काही प्रॉपर्टी टॅक्स आपल्याकडून वसूल होतो त्याच्या 0.8% तुम्ही लावू शकता. आता प्रॉपर्टी टॅक्स सुमारे 14,000 ते 16,000 कोटी रुपये बीएमसी वसूल करते. आता त्याच्यावरती 0.8% लावला तर होतो 1200 कोटी, 1400. काही करायची. किती सोपं हे आहे म्हणजे सोल्युशन आहे, पण ते पण नाही करायचं. काय कारण दिलं गेलं? मी सुचवलं होतं मुंबईकरांवरती आम्हाला कर लादायचा नाही. नवीन 0.8% हा नवीन कर त्यांना लावा. पाणीपट्टी 5% वाढवतील ती चालतं, हे टॅक्स डबल केला तर चालतं. तर त्या काळात नेमकं काय अडचण त्यांची झाली होती आपण मोकळेपणाने चर्चा करतोय. मी काही कोणाची बाजू घेतोय विरोध करतोय असं नाही. तर त्या काळात असं झालं होतं, सरकारने सांगितलं होतं की 500 स्क्वेअर फुटाच्या घरावरचा मालमत्ता कर म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स आम्ही माफ करून टाकणार. आता तो माफ केला म्हटल्यावर त्यांचा 16,000 कोटीवरचा जो काही रिव्हेन्यू होता तो घसरून खाली आला. बीएमसी म्हणाली एका वेळेला तुम्ही इकडे माफ पण करा सांगतायत आणि इकडे हा नवीन टॅक्स पण लावा म्हणून सांगतायत, आम्ही नाही लावणार. काय ते म्हणूनच जे सरकार बसतं ना त्यांनी धोरणात्मक निर्णय घेत असताना सगळ्या बाबींचा विचार करायला लागतो. एक सरकार आणि आता महानगरपालिका तुम्ही बोललात, एक ओव्हरऑल पर्स्पेक्टिव्ह बघितलं. बीएसटी धोक्यात, रस्त्यावर चालायला जागा नाहीये, झोपडपट्टे अतिक्रमण तर असं वाढलंय की त्याच्यावर नियंत्रण म्हणजे एक टाइम बोलायचे धारावी एशियातली मोठी गोष्ट आहे. डोळे मोठे केले तर आपल्याला 5 धारावे अजून मुंबईत मिळतील. म्हणजे सगळ्या प्रकारे बीएमसीचे हाल आहेत. जस्ट आमच्या बघणाऱ्यांना सांगायचं 6 महिन्यात इलेक्शन आहे, तर जरा वोट करायच्या आधी आणि आपले नवीन लीडर्स चूज करायच्या आधी एकदा विचार करा, एवढंच म्हणावं लागेल. परत येऊया आपल्या विषयावर. आता कालीपिली जसं बघतो, कालीपिली युनियन होती, डेटा होता, टॅक्से होत्या, तरी ह्यांना वाटलं नाही की एक छोटीशी टेक टीम आणली असती तर ओला उबर कालीपिली करत. ते लोकांनी जर केलं तर ह्यांनी हेही करू शकले असते. नाही केलाच. ओला उबर हॅज क्रॉस. आज कालीपिलीचे चालक आणि गाड्या दोन्ही म्हाताऱ्या झाल्या.
ज्या पुढच्या काही वर्षात ऑब्सोलीट पण होऊनच जातील. रस्त्यावर गाड्या वाढल्या, ट्रॅफिक, त्यांना लायसन्स इश्यू करतायत बेधडक. म्हणजे जसं तुम्ही बोला ना, एक पॉईंटहून एक पॉईंटला बसचा टाइम 1 तासात जाऊन यायचं, ते तर इम्पॉसिबल. मग ह्या सगळ्या वेगवेगळ्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचं काही आपसात कॉर्डिनेशन असायची, काही कमिटी, काही सोय काही आहे का, की बाबा एवढ्या बसेस आम्ही चालवतो तर एवढेच लायसन्स इश्यू करा, का अरे तुमच्या बसेस बंद पडल्या तर मग आम्हाला काहीतरी एक शहर म्हणून एक तालमेल हवा, तो काही आहे का, अशी काही सोय आहे का? मुंबई शहर एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे. सगळ्यात पहिलं त्याला लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर, त्याची होणारी ग्रोथ, तिथे येणारे व्यवसाय वेगवेगळे, ह्याविषयीचा अभ्यास निश्चित करण्यामध्ये आलेला आहे. MUTP नावाची एक योजना होती, मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट. त्याच्यानंतर आपण बघितलं असेल तर टाटा कंपनीनं TISS ला आपण हे सांगितलं होतं सरकारनेच, की तुम्ही एक अहवाल सादर करा की मुंबई शहराची एकंदरीत ट्रान्सपोर्ट व्यवस्था कशी असावी आणि त्याच्यामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट बद्दलचं कसं काय त्याचा रोल असावा, ह्याविषयीचे अहवाल सादर केले गेले. परंतु सगळी सरकारं ही लोकप्रिय गोष्टी कशा बोलायच्या याच्यावरती त्यांनी भर दिला. आज तुम्ही एक साधं उदाहरण घेऊ मुंबईतल्या फेरीवाल्यांचं. गेली अनेक वर्ष हा प्रश्न सुप्रीम कोर्टापर्यंत जातो, खाली येतो, कमिटी नेमली जाते, आणखीन काय काय केलं जातं, परंतु सोल्युशन काही निघत नाही. ते तिथेच आणि वाढतायत, ते तिथेच ते वाढतायत. त्याच्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. तो एक प्रश्न निर्माण झाला. फुटपाथचा एक प्रश्न. फुटपाथ हळूहळू आता कमी 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 होत गेले. कमी सर, परत कुर्ल्यावर येतो. कुर्ल्याला फुटपाथच नाहीये. ती रस्त्यावर होती, त्यांचं कामच नव्हतं ना रस्त्यावर असणं. दे वर सपोज टू बी ऑन फुटपाथ, देयर वॉज नो फुटपाथ. आणि जिथे होता तिथे सगळे फेरीवाले बसलेले आहेत. त्याच्यानंतर पार्किंग झालेली आहे. मग माणूस चालणार कुठून? तर रस्त्यावरूनच चालणार. तर सांगण्याचा उद्देश आहे की मुंबई सारखं एक टाउन प्लॅनर आहे, याला इथे डेव्हलपमेंट प्लॅन आहे, विकास नियोजन खातं आहे इथे मुंबईसाठी की काय व्हावं. पण ते फक्त बिल्डिंग बांधण्यापुरते ते मर्यादित राहिलेले आहेत. तुम्हाला जर एखाद्या प्लॉटवर बिल्डिंग बांधायची असेल तर फक्त तुम्हाला त्या डिपार्टमेंटकडे जायचं. मग एवढा मीटरचा रस्ता असला पाहिजे, इथे गटर लाईन टाकून द्या, इथे पाण्याची लाईन टाकून द्या, इथे सफिशियंट पार्किंग द्या, हे कागदावरती त्या सगळ्यांना सांगितलं जातं. पण प्रत्यक्षात तिथे काय होतं? मुंबईमध्ये अनेक प्लॉट असे आहेत की जे रिझर्व आहेत या सगळ्या गोष्टींसाठी, पण ते सगळे इन्क्रोच झालेले आहेत. सगळे इन्क्रोचमेंट काढता येणं आता अशक्य झालेलं आहे. आणि मग तिथे हळूहळू मग काय झालं, मग स्लम इम्प्रुव्हमेंट योजना, स्लम रिडेव्हलपमेंट योजना, जुन्या इमारतींचं रिडेव्हलपमेंट योजना. मुंबई शहर तुमच्या हाताबाहेर गेलेलं आहे, हे एकदा मान्य केलं पाहिजे. आणि मग काय करतायत आता, आजच मी कुठेतरी ऐकलं, 3री मुंबई वसणार आहे. कुठे? पालघरला. ते वाढवण बंदर होणार आहे, तर तिथे आता 3री मुंबई, एअरपोर्ट पण येणार आहे, एअरपोर्ट येणार आहे, मुंबई घडणार आहे. आता एक तर पनवेल, नवी मुंबई तर झाली, पनवेलला दुसरी झाली आणि आता ही 3री मुंबई. तो नॅनो का काहीतरी प्रकल्प आहे त्या पनवेलच्या फेरी मधला तो. म्हणजे तरी मुंबईची हे जात नाही, कारण की मुंबईमधली सगळी प्रशासकीय कार्यालय, मुंबईला असलेलं एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहराची जी इन्फ्रास्ट्रक्चर जे मुंबईला जे आहे, इतकं वर्स्ट असून सुद्धा ते बेस्ट आहे. वर्स्ट असून सुद्धा त्याला बेस्ट मानलं जातं, कारण इतर ठिकाणी त्याच्यापेक्षा वर्स्ट आहे. आपण आज आता म्हणजे इट इज टू मच टू टेक इन वन, हे की इतकी वाईट परिस्थिती शहराची पण झाली, बेस्टची झाली, सगळी झाली आहे. कुठेतरी एक नवीन जनरेशन, एक नवीन चॅनल म्हणून एक्सेप्ट केली. पुढे काय, ह्याचा युटर्न कुठे? आता BST पासून सुरुवात करूया, तर काय आहे सोल्युशन? त्याप्रमाणे मुंबईची BST ही जशी रेल्वे लाईफलाईन आहे तशीच BST लाईफलाईन आहे. लास्ट माइल कनेक्टिव्हिटी फीडर सर्व्हिस म्हणूनच ओळखली गेली होती, की छोट्या छोट्या अंतरावरती. आता आज मुंबईला मोठं एक काय मिळतंय तर मेट्रो. आजही कालच मी एक रिपोर्ट वाचला की ही जी काही बांद्रा पर्यंत आता जी सुरू झाली अंडरग्राउंड मेट्रो, ॲक्वा लाईन, ती जाणार आहे पुढे कुलाबा पर्यंत. याला शहरामध्ये कनेक्टिव्हिटी आहे, परंतु उपनगरामध्ये कनेक्टिव्हिटी नाही त्या लाईनला. तिथून बाहेर पडल्यानंतर कुठे जायचं, तर त्याला काही ट्रान्सपोर्टची व्यवस्था नाहीये.
तर तिथे ह्या बसेस सगळ्या चालू शकतात त्या पॉइंट. नवीन रूट्स क्रिएट झाले पाहिजे. म्हणून हे क्रिएट करतानाच प्लॅनिंग झालं पाहिजे. ठीक आहे, त्यांनी फक्त काय एक केलं की सगळी टोकं जोडली गेली पाहिजे. एक प्लॅन झालं होतं त्यावेळेला. दुसरं प्लॅनिंग त्याच्यामध्ये असं झालं होतं की विदिन 1 hour's टाइम माणूस कुठल्याही टोकाला पोहोचला पाहिजे, मुंबईतला माणूस. पण तो रेल्वे स्टेशनला उतरल्यावर तिथून त्याच्या गंतव्यस्थान जे काही डेस्टिनेशन असेल तिथे जाण्याची काय व्यवस्था आहे, तर ती काही व्यवस्थेचा विचार झाला नाही. खरं म्हणजे बीएसटीला तो विचार सांगितला होता. आणि बीएसटी म्हणूनच ज्यावेळेला ही पहिली मेट्रो सुरू झाली वर्सोवा टू घाटकोपर, त्यावेळेला आमचा सर्वात प्रॉफिटेबल मुंबईतला मार्ग होता तो अंधेरी टू घाटकोपरवाला. 341 नंबरची ती बस होती. इतकं हे झालं की 40-60% पॅसेंजर एका रात्रीत कमी झाला त्या याच्यामुळे. कारण 25 मिनिटात ती इकडून तिकडे थेट वर्सोवावरून तिथे जायची. अंधेरीहून जायला तर 15 मिनिटं पण नाही लागायची. आणि आमच्या बसला तर 40-40 मिनिटं लागायची त्या ट्रॅफिकमध्ये. तर तो मार्ग बंदच पडायला लागला होता. पण नंतर हळूहळू त्याची तिकीट ज्यावेळेला 40 रुपयापर्यंत व्हायला लागली त्यावेळेला ते सामान्य माणसाला परवडणं असं झालं नाही. आणि मग तो पुन्हा बसकडे वळायला लागला. आणि त्याच्यात कसं मुंबईचा माणूस अजूनही लटकत प्रवास करतो. तिथे लटकण्याची व्यवस्था नाही. दरवाजा बंद झाला की संपलं, गाडी गेली. तसं इथे नाही. सिग्नलला उभी राहिली, हात दाखवल्यावर उभी राहिली, जरा ड्रायव्हरला रिक्वेस्ट केली मला उतरायचंय, उभी राहिली. असे अनेक प्रकार अजूनही घडतात मुंबई शहरामध्ये. आता त्या बसेस आल्यामुळे होत नाही. परंतु त्या बसेस आल्यावरती आता ह्या सगळ्या गोष्टी बंद व्हायला पाहिजेत. आणि त्याचा जो काही रिपोर्ट दिला होता टाटा कंपनीने त्यावेळेला असं सांगितलं त्या काळात, म्हणजे मला माहितीप्रमाणे हा 2011-12 मध्ये आला होता रिपोर्ट, 6000 बसेस बीएसटीच्या गरजेच्या आहेत मुंबई शहरात त्यावेळेला. 10 वर्ष म्हणजे 10-12 वर्ष झाली त्याला. आता त्याची हे 8000 पर्यंत गेली असावी माझ्या अंदाज. पण सर 8000 बस चालण्यासाठी रस्ते आणि म्हणजे तोच ना प्रॉब्लेम बदललेत 10 वर्षात. त्यालाच तर टाउन प्लॅनिंग. आता हे सगळे जे रिझर्वेशन आहेत ते कशासाठी आहे, एक डेन्सिटी ठरवली जाते की एवढ्या भागामध्ये काय असावं. एक मार्केट असावं, एक स्मशानभूमी असावी, एक गार्डन असावं, एक पाण्याच्या लाईन असावं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मनोरंजनाची साधनं असावी, थिएटर असावं वगैरे वगैरे. जे क्वालिटी ऑफ लाईफ फॉर सिटीझन ज्याच्यासाठी आहे की नाही, तर कागदावर आहे सगळीकडे. प्रत्यक्षात ती आणता येते का, नाही आणता येत. कारण की मुंबईचे जमिनीचे असलेले भाव, मुंबईचे रेट आपण आश्चर्यचकित होतो. गावचा माणूस तर वगैरे. मी माझ्या गावाला एक घर घेताना मला इतका आनंद झाला की 1000 रुपये स्क्वेअर फुटाने घर होतं. पूर्ण 1000 रुपये स्क्वेअर फुटाने बांधलेलं घर होतं. मी म्हटलं अरे हे तर एकदम मुंबईमध्ये 1 लाख रुपये 1 लाख रुपये स्क्वेअर फूट कुठे आणि 1000 रुपये स्क्वेअर फूट कुठे. तर हा जो जमिनीचा भाव आहे ती जमीन कोण सोडायला मुंबईत मागत नाही. आपल्याकडे चर्चा करायला आवडतं की रे लंडनमध्ये आणि मुंबईमध्ये फ्लॅट सेम रेटला मिळतो, पण जे इन्फ्रास्ट्रक्चर लंडनमध्ये आहे, कारण लंडनच्या बसेस वायफाय, टायमिंग, क्वालिटी, जे तुम्ही बोललात की ड्रायव्हर वेल ड्रेस, रूम, डिसिप्लिन, व्यवस्था आहे, सगळं. आणि तुम्ही बोलल्याप्रमाणे आपण जेव्हा इंटरव्ह्यू सुरू केला आणि पुढे जे तुम्ही सांगितलं असं वाटतं की बेस्ट बॅकवर्ड इन टाइम गेली आहे, जी फ्युचर मध्ये जायला पाहिजे होती. बेस्टच्या बसेस गेल्या फ्युचर मध्ये, पण त्याची डिसिप्लिन मात्र गेली. डिसिप्लिन एक गोष्ट तर खरी आहे, कॉन्ट्रॅक्टर नेमल्यामुळे ऍक्च्युअल जी काम करत होती ती लोक फेसलेस. म्हणजे आता बीएसटीत इलेक्ट्रिक बस आली. चांगली बस आहे ती, त्याला काही प्रॉब्लेम. जगातल्या चांगल्या उत्पादक करणाऱ्या कंपनीची ती बस आहे, ओलेक्ट्रा. परंतु ती चायनीज एक कंपनी आहे, बायडो असे नाव आहे, त्या कंपनीशी त्यांचं टायअप आहे आणि ते दोघं मिळून ती बस बनवतात. परंतु इथे इंडियामध्ये ती ओलेक्ट्रा या नावाने ती कंपनी ती करते. पण ती बस म्हणून ती चांगली आहे, दिसायला चांगली आहे, रुबाबदार आहे, पळायला चांगलेली आहे, तिचं स्पीड वगैरे सगळं सिस्टीम आतमधली चांगली आहे. डबल डेकर बस तुम्ही बघितली असेल मुंबईतली, ती लंडन आणि मुंबईची ऑपरेट काय. परंतु त्याला लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर कुठे आहे ते देण्यात आपण कमी पडलेलो आहे. म्हणून जबाबदारी येते मुंबई महापालिकेवरती, म्हणून जबाबदारी होते राज्य शासनावरती, म्हणून जबाबदारी होते पोलीस यंत्रणेवरती आणि अन्य ज्या काही यंत्रणा असतील हे बघणाऱ्या त्यांच्यावर ही जबाबदारी येते. पण सगळेजण
माझा काही संबंधच नाही ते बीएसटीची बस नीट धावते का नाही धावते, मला काय करायचंय. पोलीस म्हणतो मला काय करायचं, ऍक्सिडेंट झाल्यावर मी येतो फक्त त्याला अरेस्ट करायला आणि त्याच्यावर केस चालवायला, मला काय करायचंय. की त्याला नीट रस्ता मिळतोय की नाही हे बघण्याची जबाबदारी असलेली माणसं थंड बसलेली. त्यामुळे ही परिस्थिती मुंबई शहराची. त्यामुळे शेवटी नागरिकांची तर जबाबदारी आहेच, बिकॉज परंतु नागरिकांना तुम्ही व्यवस्था चांगली दिली तर ते त्याचा वापर करतील. तुम्ही त्यांना व्यवस्था दिली नाही आणि तुम्ही त्याच्यावरती शिस्तीचा बडगा जर उतरणार असेल तर तो ऐकणार नाही. तो म्हणणार मला तुम्ही फुटपाथ चालायला ठेवणार नाही तर मी रस्त्यावरूनच चालणार आणि मग तुम्ही फाईन लावणार आणि तुम्ही फाईन मारणार. तर हे बरोबर नाही. त्यामुळे शासनाने जर नियम बनवले असतील तर या नियमानुसार सुविधा दिल्या पाहिजे. मग आता आली बीजेपी एक पार्टी, फॉर अ चेंज आपण बघू शकतो इतक्या मताने जिंकलेत की खरंच त्यांना इच्छा आहे तर ते करू शकतात. कोण आहे तुम्हाला वाटतं जे आता देवेंद्र फडणवीस जे आहेत ते सीएम झालेत, एकनाथ शिंदे आहेत, काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून बीएसटीला घेऊन? असं आहे की एकनाथ शिंदेच्या अगोदर फडणवीस साहेबांनी 5 वर्षाचा आपला मुख्यमंत्री पदाचा काळ बघितला आणि तो सगळ्या महाराष्ट्राने बघितला की त्या काळामध्ये मुंबई शहरासाठी ज्या बेसिक गोष्टी होत्या त्याही ज्या मिळत नव्हत्या त्याच्यावर त्यांनी विचार केला आणि 5 वर्षामध्ये खूप गोष्टी आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आपण एक उदाहरण घेऊ ते मेट्रोचं. मेट्रो अगोदरची जी मेट्रो वर्सोवा टू घाटकोपर तिला बांधायला जवळजवळ 8 वर्ष झाले होते आणि तो साधारण 20 किलोमीटरच्या आतमधला तो पॅच होता. परंतु मुंबईमध्ये 350 किलोमीटरची मेट्रो सुरू करण्यासाठीच जे काम त्यातली एकतर सुरू केली त्यांनी अंधेरीपासून तर ती ईस्ट वेस्ट जाणारी त्या दहिसर पासून तर तो एक मार्ग ते त्यांनी सुरू केला. अर्थात मध्ये कोविड काळ आला नसता तर ही सगळी कामं आतापर्यंत पूर्ण झाली असती. त्यानंतर आपण बघितला तर आता जो कोस्टल रोड तयार झाला तो बघितला, ट्रान्स हार्बर रोड आपण तो बघितला. मुंबईची महत्वाची समस्या अशी होती की आपलं जे मलनिसारण खातं आहे, जो सर्व मैला मुंबईमधला सिव्हरेज जे जमा केले जातं आणि समुद्रामध्ये सोडलं जातं. काही ठिकाणी त्याच्यावरती प्रक्रिया तिथेच केली जाते, परंतु काही होते ती समुद्रात पाणी ते सगळं सोडलं जायचं पण ते विदाऊट ट्रीटमेंट सोडलं जायचं. परंतु फडणवीस साहेबांनी लक्ष घालून त्याच्यावरती प्रक्रिया करून आता मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरती वास येत नाही. आधी खूप घाण वास यायचा त्या बांद्रा बिंद्रा त्या काळ तिकडून गेलं की, पण आता ते येत नाही. तर ते एक मोठी ही जी काही ठराविक कामं होती ती त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. दुसरं, मुंबईमध्ये ज्या काही झोपडपट्ट्या मोठ्या प्रमाणात वाढत होत्या त्यांच्यासाठी जे काही नियम बनवायला पाहिजे होते आणि जलद त्यांचा विकास व्हायला पाहिजे होता त्याच्यावर अनेक निर्बंध होते. ते त्यांनी एकत्रित बसून सगळ्या खात्याच्या लोकांना बसून त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी मार्ग काढण्यास सुरुवात केली. आता माझी त्यांना विनंती राहणार आहे ती म्हणजे मुंबईच्या ट्रान्सपोर्ट व्यवस्थेवरती तुम्ही लक्ष घालायला पाहिजे. मुंबईचे रस्त्यावरती त्यांनी आता शिंदे साहेब असताना त्यांनी सगळे रस्ते सिमेंटचे करतो म्हणून घोषणा केली होती. त्यापैकी काही रस्ते करण्याचा प्रयत्न पण झाला होता. परंतु बीएसटीची बस मुंबईमधल्या सामान्य नागरिकांची बस आहे. आजही आपल्या साधारणतः 3000 बसेसमधून आजही 35 लाख लोकांना आपण ने आण करतो. 35 lakhs. एक वेळेला हा आकडा 48 लाखावरती होता. 48 lakhs पॅसेंजर आपण कॅरी करायचो. 48 lakhs पॅसेंजर कॅरी करायचो. आता तर लोकसंख्या वाढली आणि इथे आपण पॅसेंजर का तर व्यवस्था बरोबर नाही, बसेस नाहीयेत आणि व्यवस्था नाही. म्हणजे एक कंपनी म्हणून जर एक हुशार माणूस का हुशार कमिटी असती त्यांनी ह्याला प्रॉफिट मध्ये काही काळाने नेलं असतं. विथ इन्फ्रास्ट्रक्चर बँगलोरमध्ये तिथली जी ट्रान्सपोर्ट आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट ती प्रॉफिटमध्ये चालते. आपण त्यांना प्रॉफिट आणा असं म्हणत पण नाही इथे मुंबईमध्ये. आपण त्यांना सर्व्हिस नेट टू नेट तर तुम्ही काय ते करा, जेवढे खर्च करताय तेवढे ब्रेक इव्हन जे म्हणतो आपण ते तरी आणण्याचा प्रयत्न करा. पण तो येणं शक्य नाही, कारण की मी सांगितल्याप्रमाणे पूर्वी आपला 1 किलोमीटर आपली एका तासाला आपण जवळजवळ 20 किलोमीटर बस धावायची आपली एका तासामध्ये. आता ती 7 आणि 8 किलोमीटर पर आवर आपली बस धावते. आता अशा हळू चालणाऱ्या बसमध्ये कोण वेळ घालेल? काल मी स्वतः शिवाजी पार्कला बस पकडली अंधेरी जुहू सर्कलला जाण्याकरता. नॉर्मल वेळामध्ये अगदी किती गर्दीची असं असेल तरी 40-45 मिनिटं लागायची.
जायला. काल मी 1.5 तासांनी पोहोचलो तिथे. ते सुद्धा अर्ध्या ठिकाणी पोहोचलो आणि तिथून मला रिक्षा पकडून परत पुढे जावं लागलं. नाही, आज परिस्थिती तर वाईट आहे आपल्या त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट वरती जोर देणं. दुसरं मला म्हणायचंय की अद्ययावत यंत्रणा आल्या पाहिजे. बुलेट ट्रेन आली पाहिजे, मेट्रो आली पाहिजे, मोनो आली पाहिजे. अजून काय आणायचंय ते सगळं आणा. ते काही ते पुण्याला जाणार आहे ना, ते किती ट्यूब आली पाहिजे, आणा ना. जगाशी तुम्हाला स्पर्धा करायची असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी त्यांना द्याव्या लागतील. परंतु ह्या BSTला सुद्धा चांगलं करण्यासाठी किती पैसे लागत आहेत? 2000 कोटी रुपये. मी तर असं म्हणेन की फ्री ठेवा बस, पैसेच नाही घ्यायचे. करू शकतं, हे पॉसिबल आहे. किती खर्च परत सांगितलं मी? 2,500 कोटी. त्याच्या बदल्यात तुम्ही कुठेतरी त्याच्याकडून इनडायरेक्ट पैसे घ्या ना. इनडायरेक्ट कुठून तरी पैसे घ्या, पण तू बसमध्ये त्याला एक काहीतरी पास द्या, हे द्या. तो आला, त्याने टॅप केला, तो पुढे गेला, फ्री बस देऊ शकतो. आज काय होत आहे? 50 रुपये घेताय आणि 100 रुपये खर्च करताय ना, म्हणजे 50% तर तुम्ही सबसिडाईज करतातच आहात ना तुम्ही त्यांना. आणि सेवा चांगली मिळते काय? तर ती पण नाही. पण आज मुंबईची लोक अशी आहेत, जे मुंबईचं एक वातावरण आहे की पैसे द्यायला मुंबई नाही म्हणत नाही फुकट, कारण नाहीच नकोय. मुंबईच्या बसमध्ये हे बाहेरच्या लोकांनी एक्सपिरियन्स केले, जे आमच्या ओळे ते म्हणतात की यार कंडक्टर बैठा रहेगा, तो भी लोक जाके बोलते मास्टर माझं तिकीट द्या. और स्टेशनला लाईन लावतात एवढी लांबच्या लांब. मला काल अंधेरी स्टेशनच्या बाहेर मी बघितलं ही लाईन. म्हटलं ही माणसं कुठे चालली आहे? ती यांना जायचंय तर ती बसच्या लाईनीला, बसचं स्टॉप तिकडे, आणि लाईन लावून एवढ्या लांबपर्यंत आले. म्हटलं म्हणजे किती डिसिप्लिन आहेत. एक हे आलं होतं शिष्टमंडळ कुठल्या तरी राज्यातलं, इथे आलं होतं बघायला इथली ट्रान्सपोर्ट व्यवस्था, आणि त्यांना अंधेरीला घेऊन गेले. जपानचे अंधेरीला घेऊन गेल्यावर ते असे बघत राहिले की 1 किलोमीटर लोक लाईनीत शिस्तीत उभी आहे. बस येते, जात आहेत, परत 10 मिनिटांनी बस येते, पुढे जात आहेत, पण कोणी काही हे करत नाही. ते आश्चर्यचकित झाले की एवढी डिसिप्लिन लोक आहेत तुमच्या इकडे. तुम्हाला वाटते हे जे नगरपालिकेचे आणि लोक आहेत हे शांत डिसिप्लिन मध्ये उभं राहण्या लोकांचा फायदा घेत आहेत? अंत बघतायत. किती दिवस हे असे उभे राहतात? ती मला नाही वाटत की आता ते जास्त राहतील, बघू शकतील. ह्या 2-3 इन्सिडेंट जे गेले काही झालेत, आपण होपच करतो नवीन सरकार आली आहे, फडणवीस साहेब आलेत तर काहीतरी BST आणि ट्रान्सपोर्ट मध्ये होईल. तुमच्या माहितीसाठी की फडणवीस साहेब यामध्ये खूप इंटरेस्टेड आहेत. खूप इंटरेस्टेड आहेत की मुंबईमधलं ट्रान्सपोर्ट कसं व्यवस्थित चालू, आणि पर्टिक्युलरली BST बंद करा. BMC महानगरपालिकेशिवाय हे होईल का? आता महापालिकेच्या जोपर्यंत निवडणुका निवडणुका लागतील आता पुढील काळामध्ये, एप्रिलच्या काय असेल झालं त्या 4 महिन्यामध्ये झाल्यानंतर कमिट्या येतील. कमिट्या आल्यानंतर लोकप्रतिनिधींना खूप अधिकार असतात. आता हे सगळे अधिकार गेलेत प्रशासकाच्या हातात, आणि प्रशासक हा आपल्या मर्जीने काम करतो. एकदा लोकप्रतिनिधी आले की मग त्यांच्या सूचनांची देवाणघेवाण होते आणि प्रॅक्टिकल गोष्टी येतात. कारण त्यांचा जनतेशी थेट संबंध असतो. आता कालची एवढी मोठी घटना घडली, जनरल मॅनेजर साधा रस्त्यावरती आला नाही बघायला काय झालं आणि काय नाही. तो ऑफिसमध्ये बसून मिटिंगा घेतोय. आजच्या लोकसत्ता पेपरला मोठी बातमी आहे, एक आर्टिकल की ते म्हणाले नाही मी मिटिंगा घेतोय आणि मी त्याच्यामधून अरे सोल्युशन. या राज्याचे माजी मंत्री गिरीश महाजन हे स्वतः सायन हॉस्पिटलमध्ये गेले, जखमींची विचारपूस केली. त्यांनी सांगितलं की यांना ताबडतोबीने 5 लाख रुपयाची मदत करा, 2 लाखाची करा, जे काय करता येईल. हे तो मंत्री, अजूनही त्यांना मंत्रीपद मिळाले नाही, ते साधे आमदारच आहेत, अजून मंत्रीपद घोषित झाले नाही. असं असताना जर एक लोकप्रतिनिधी तिथे जातो, हे सगळं करतो, तर ह्याचा प्रमुख जनरल मॅनेजर तो तिथे धावला नाही. या शहराचा प्रमुख आयुक्त तो कुठे धावला नाही का? त्याचा कोण ऍडिशनल म्युन्सिपल कमिशनर यांनी धावायला पाहिजे होतं रस्त्यावरती. कमिशनर ऑफ पोलीसने आलं पाहिजे होतं. म्हणजे ही प्रशासकीय यंत्रणा ही सिस्टम कॉमन मॅनला सुस्त झालेली आहे, आणि आपल्या जागेवरून आदेश देणं एवढं त्यांना आता जमतंय. आणि म्हणून लोकप्रतिनिधींची आवश्यकता आहे. लोकप्रतिनिधी त्यांना बरं, मुंबई महापालिकेच्या नियमांमध्ये खूप ताकद आहे, ते काही काय करू शकतात. परंतु त्याचा गाढा अभ्यास असलेले लोकप्रतिनिधी पण तिथे जाणं गरजेचं असतं, ज्यांनी याचा अभ्यास केलेला आहे, ज्यांना व्हिजन आहे.
पण आपल्याकडे लोकशाहीच्या माध्यमातून काय आहे की निवडणुका घ्या आणि मग उभे करा, वाटेल ते कुठल्या तरी जातीच्या नावावरती उभे राहा, कुठल्या तरी धर्माच्या नावावरचा माणूस उभा राहा, त्याची लोकसंख्या इकडे जास्त आहे, याचं तिथे हा माणूस उभा करा, हा निवडून आला, आणि तो पक्षाची एक संख्या झाली मोठी की त्याचा मुख्यमंत्री, त्याचा महापौर, त्याचा आणखीन कोण, आणि चाललंय सगळं. पण त्याचे एक्सपर्टीज ज्यांनी असायला पाहिजे. मुंबई महापालिकेत अशी तरतूद आहे, खास करून बीएसटीच्या कमिटीमध्ये अशी तरतूद आहे की बीएसटीचे चेअरमन आहे ना, तोच फक्त इलेक्टेड असला पाहिजे. बाकीचे सगळे कमिटी मेंबर, एकूण 16 कमिटी मेंबर असतात चेअरमन सोडून, हे 16च्या 16 हे अपॉइंटेड असले, नॉमिनेटेड असले तरीही चालतील. आणि ते नॉमिनेटेड म्हणजे कुठल्या पक्षाला हवा असा नॉमिनेटेड नव्हे, तर त्या व्यवसायातला, त्या उपक्रमाशी माहिती असलेला, एक्सपर्ट असलेला, एक्सपर्ट अँड एक्सपिरियन्स. उदाहरणार्थ इलेक्ट्रिक सप्लाय आहे तर इंजिनियर त्यामध्ये असला पाहिजे, बीई माणूस त्याच्यामध्ये असला पाहिजे, ह्याच्यामध्ये फायनान्स इन्व्हॉल्व आहे, फायनान्स मधला माणूस असला पाहिजे, ह्याच्यामध्ये HR इन्व्हॉल्व आहे, 50,000 लोक काम करतात, HR मधला एक्सपर्ट माणूस ह्याच्यामध्ये असला पाहिजे. ह्याच्यामध्ये माणसं काम करतात तर एखादा कामगार क्षेत्रात काम करणारा माणूस त्याच्यामध्ये असला पाहिजे, काम करून घेणं कसं काय आहे किंवा मानसिकता कशी असते कामगाराची, हा सगळा विचार करून ती माणसं तिथे नेमा आणि त्यांच्या साथीनं हे उपक्रम चालवा, अशी ब्रिटिशांनी ती सोय करून ठेवलेली आहे. कारण की महापालिकेचा अधिनियम आहे 1888 साली तयार झाला, 1888 साली, जो अजून चालू आहे. 1888 सालचा नियम जवळजवळ 150 वर्ष होत आली तरी तो कायदा चालू आहे. कारण काय, तो कायदा इतका छान बनवला होता की त्याच्यात अमेंडमेंट करण्याची फारशी जरुरी भासली नाही. तर आज परिस्थिती अशी की कायदा कोण फॉलो करतोय? कायदा फॉलो नाही, किंवा नाही, कायदा फॉलो करतात, आपल्याला हवा तसा त्याला वाकवतात. सॉरी, कायदा फॉलो करतात कॉमन मॅन आणि मिडल क्लास आणि ती लोक, परंतु जी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लोक आहेत त्यांनी मात्र हात वर करून टाकलेले आहेत. सो टू कन्क्लूड, जोपर्यंत आता इलेक्शन्स होत नाही, नवीन बीएमसीची, नवीन जे कुठल्या पार्टीचे जे कोणी येतील, जे येत नाही, आणि मग ते त्या गोष्टीला तेवढं सिरियसली घेऊन तसे एक्सपर्ट्स आणून त्यांची विजन घेऊन एक्झिक्यूट करत नाही, तोपर्यंत मुंबईकरांनी कुर्लासारखी इन्सिडेंट एक्सपेक्ट करत राहायला पाहिजे. दे शुड बी रेडी फॉर इट. थोडा हार्श आहे पण आय थिंक ही फॅक्ट आहे. टिल दॅट टाइम, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, नगर विकास खात्याचे जे सचिव वगैरे असतील, कारण की नगर विकास खात्याच्या अंडर हे सगळे येते. मुंबई महापालिका नगर विकास खात, शहराचे नियोजन करण्याचं, मुंबईचे आयुक्त असतील, पोलीस आयुक्त असतील, जनरल मॅनेजर बीएसटी असतील, या सगळ्यांनी मिळून एखादी एक्सपर्ट लोकांची एक कमिटी ही करून, आणि आता जरी 4 महिन्याचा कालावधी आहे इलेक्शन वर, त्या 4 महिन्यात ह्या सगळ्या गोष्टी जमा करून घ्या, आणि जसं तुमचं हे बसेल तर महापालिका तयार होईल त्यावेळेला मग ताबडतोबीने त्याच्यावर ऍक्शन घ्यायला सुरुवात करा. म्हणजे वेळ जाणार नाही, पैशाची कमी नाही. विविध योजना जाहीर झाल्यावर त्याच्यावरती हजारो कोटी रुपये खर्च झालेले आहेत, परंतु ह्या बेसिक गोष्टीसाठी काहीतरी शेकडा कोटी द्यायला फार मोठी नाही. खरं म्हणजे राज्य सरकारपर्यंत ही प्रकरणे जायला नको. हे मुंबई महापालिकेच्या अंतर्गत आहे, मुंबई महापालिकाच याच्यावर निर्णय घेऊ शकते, काही गरज नाही राज्य सरकारने हस्तक्षेप करण्याची. पण मुंबई महापालिका पण जर हतबल झालेली असेल किंवा त्यांच्याकडे विजन नसेल, किंवा तिथे बसणारी मंडळी जर वेगळ्या हेतूने तिथे बसले असतील, एक बस घेतली तर मला कमिशन किती मिळेल असा जर काही त्यांचा विचार असेल, तर मग ह्याला कोणी वाली बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरं मिळाली. ऍक्च्युली आमची काही प्रश्न होती की जे ड्रायव्हर्स आहेत त्यांची मेंटल हेल्थ, त्यांचं वेलबिईंग, कारण आज 16-16 तास आम्ही गाडी आणि बाईकमध्ये, उबरमध्ये मागे बसलो तरी चिडचिड होते. अशा वेळेला 16 तास ड्रायव्हर, पण तुम्ही सांगितली की हे सगळे गोष्टी एक्झिस्ट करायच्या ज्या 2017-18 नंतर गेल्या. बेस्ट कमिटी फक्त एक फेस आहे, ऑपरेशनल सगळं कॉन्ट्रॅक्टरकडे आहे, आणि कुठेतरी आपण ब्लेम न घेता ते नाही चालू शकले, म्हणून आज ओव्हरऑल ही बेस्टची वर्स्ट सिच्युएशन झाली आहे. पण नवीन सरकार, नवीन उम्मीद आहे, नवीन वर्ष आता येत आहे, असं होप करूया की
जसं तुम्ही बोललात की एक कमिटी बसेल, एक्सपर्ट्स ओपिनियन घेता येईल की जशी इलेक्शन होतील इमिडिएटली त्याचं इम्प्लिमेंटेशन करता येईल आणि मुंबईचा जो लोकल माणूस आहे त्याला या सगळ्या गोष्टीचा फायदा होईल आणि परत तो बेस्टकडे बेस्ट या नजरेने बघायला सुरू करेल. नक्की मलाही होप आहेत, मलाही आहे की परिस्थिती काही फार बाहेर गेली आहे भाग नाही, आपण करू शकतो. बीएसटी ते चॅलेंज घ्यायला तयार आहे, बीएसटीचे कर्मचारी तयार आहेत, बीएसटीचे अधिकारी तयार आहे, बीएसटीची मॅनेजमेंट तयार आहे, पण त्याला लागणारा जो काही आर्थिक पुरवठा आहे तो सुद्धा तुम्ही त्यांना एक फेज साठी द्या की ठीक आहे ह्या तुम्हाला आम्ही चौकट टाकून देतो, हे 5 वर्षाचा वेळ देतो आम्ही, ह्या 5 वर्षात तुम्ही ह्या पद्धतीने पुढे काम करा आणि तुम्ही आपल्या स्वतःच्या पायावरती उभे राहा, तोपर्यंत आम्ही तुमच्या मागे उभे आहोत असं जरी म्हटलं तरी मला वाटतं बीएसटीचे अधिकारी हे सगळं करू शकतील. आणखीन एक प्रकार होतो की बीएसटीच्या स्वतःच्या बस असाव्यात की भाडे तत्वावरती बस असाव्यात, हा एक मोठा मुद्दा आहे. पण आता प्रयोग फसलाय हे लक्षात येतं, त्यामुळे स्वतःच्याच बस ठेवणं हे आज गरजेचं आहे. आता त्याच्यावरती होणारा जो कर्मचाऱ्यावरती होणारा जो खर्च आहे तो कसा काय लिमिट करता येईल याच्यावरती पण विचार, परत त्याला एक ग्रांट हा लागणार, बिकॉज पब्लिक ट्रान्सपोर्टला विदाउट ग्रांट ते चालवणं अशी जर कोणाची कल्पना असेल तर ते तितकी फायदेमंद नाही. कारण मुंबईमधले एकूण जे काही मार्ग आहेत, तुम्हाला माहितीसाठी सांगतो प्रेक्षकांनाही तुमच्या, की मुंबईमध्ये एकूण 503 मार्ग चालायचे, 503 रूट्स होते. त्याची संख्या आता 400 वरती आलेली आहे, 400 रूट्स, बिकॉज एक तर बस नाहीयेत आणि दुसऱ्या त्या एवढ्या फास्ट वेगाने आता चालत नाहीये, त्यामुळे 400 रूटवर आता तर त्याही कमी झाले असतील. ही माहिती मी देतोय तुम्हाला 1.5-1 वर्षापूर्वीची. आत्ताची परिस्थिती काय आहे ती माहिती आपल्याकडे नाहीये, परंतु हे पॅसेंजर म्हणून कमी झाले, 48 लाखावरून 35 का, तर मार्ग कमी झाले आहेत, बसेस कमी झालेले आहेत. परंतु मुंबईचा बीएसटीचा कर्मचारी हे आव्हान स्वीकारू शकतो, त्याची मनगटातली ताकद आहे, अधिकाऱ्यांच्याही आहे. हा जो काही सबसिडीज होत होती जी इलेक्ट्रिक सप्लाय मधून इथे, ती बंद झाल्यामुळे हा झालेला प्रश्न निर्माण झालाय, अदरवाईज काहीही झालेलं नाही. पण थोडा तेव्हा महानगरपालिकेने पण सपोर्ट दिला असता तरी आज ही परिस्थिती नसते. खूप आधी आपण ही सुधारू शकलो असतो, खूप आधी सुधारू शकतो, पण तरी उशीर नाही झालाय असं माझं म्हणणं आहे. एक मी तुमच्या एका इंटरव्ह्यू मध्ये वाचलं होतं की एक टाइम होता की बीएसटीचं कर्ज 1000-1500 कोटी, पण आज ते 10,000 कोटीपर्यंत येऊन थकलंय. म्हणजे मी का म्हणते, कारण तुम्ही म्हणाला बेस्टची कमिटी एक चॅलेंज घ्यायला तयार आहे. 10,000 कोटी हा खूप मोठा चॅलेंज झाला जेव्हा टर्नओव्हर 2-2.5 हजार कोटी आहे. म्हणजे वी आर टॉकिंग अबाउट 10 years डाऊन द लाईन. तरी तयार आहे कमिटी की ते याकरता असं म्हटलं की 10,000 कोटी कर्ज घेतलेलं नाहीये, आम्ही घेतलं नाही, पण आमची देणी आहेत लोकांना, आणि जे काही आम्हाला हे करतात ती देणी आहे. आता त्यापैकी मेजर कोण आहे तर गव्हर्नमेंट आहे. ओके, मेजर कोण आहे तर गव्हर्नमेंट आहे. गव्हर्नमेंटचे टॅक्सेस भरलेले नाहीत, म्युन्सिपाल्टीचे टॅक्सेस भरलेले नाहीत, इलेक्ट्रिसिटीची ड्युटी भरलेली नाही, हे जाणारे आहेत पैसे गव्हर्नमेंटला. तर त्याच्यावरती गव्हर्नमेंट थांबवू शकतं, काही काळ टाइम देऊ शकतं. आम्ही ते न्यूट्रिशन चार्जेस जे लोकांकडून 15 पैसे पर तिकीट वसूल करतो ते पैसे गव्हर्नमेंटला दिलेले आहेत, हे गव्हर्नमेंट. आता प्रायव्हेट मध्ये कोण आहे तर जे कर्मचारी आमचे निवृत्त झालेत त्यांची जी देणी द्यायची, त्यांची जी ग्रॅज्युएटी द्यायची, त्यांच्या पगारामधला फरक जो दिलेला नाहीये, त्यांचा वेतनाचा करारच झालेला नाही, 7-8 वर्षापूर्वी जो वेतन होतं त्याच ह्याच्यावरती ते काम करतायत. त्याच्यानंतर टाटा हा एक मोठा आमच्या समोर एक आहे. टाटा कंपनीकडून आम्ही जी वीज घेतो ती वीज आम्ही लोकांना सप्लाय करतो आणि त्यांच्याकडून पैसे घेतो, त्याच्यावरती ते जे पैसे आहेत ते टाटाला आम्ही दिलेले नाहीये. हा एक मोठा आहे, आणि ते मग देण्याकरता आम्ही कर्ज घेतलेलं आहे, त्या कर्जावर व्याज द्यावं लागतंय. ते पण टाटाच्याच एका फायनान्स कडून, ठीक आहे, चला कुणाकडूनही घेतलं असतं तरी व्याज द्यावं लागलं असतं. परंतु ही परिस्थिती आलेली आहे, त्यामुळे गव्हर्नमेंटनी एकदा हे अकाउंट सगळे नील करून टाकावं. पेपर एंट्री आहेत शेवटी, ह्या करेक्ट पेपर एंट्री येतात, कुठे काय जातं. परंतु गव्हर्नमेंटची पण अवस्था अशी आहे की त्यांना पैशाची कमतरता आहे, कुठून पैसे मिळतील याच्यासाठीच आहे. परंतु ही काही प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन नाही, हा क्राईमच आहे की तुम्ही ऑन बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट पैसे वसूल केलेत आणि गव्हर्नमेंटला दिले नाहीत, हा क्राईम आहे.
आता तो बीएसटीच्या सारख्याकडून घडलेला आहे, परंतु ते पैसे काय कोणाच्या खिशात पण नाही गेलेले. ओके, ते डे टू डे खर्चासाठी वापरले गेले, म्हणजे कोणी त्याचा गैरवापर नाही झालेला आहे. डे टू डे पैशासाठी ते वापरले गेल्यामुळे ते आता परत येऊ शकत नाहीत. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी गेले असतील, ते डिझेल भरायला गेले असतील, सीएनजी भरायला गेले, ऑपरेशनल कॉस्ट मध्ये गेले. ऑपरेशनल कॉस्ट, देयर इज नो आउटराइट करप्शन की घेऊन ते बाहेर जाऊ शकत नाही ना. पैसे बाहेर कसे जाऊ शकतील? अनलेस अँड अंटिल जाऊ शकतील. ही वस्तू 10 रुपयाची 40 रुपयाला घेतली तर जाऊ शकते. ओव्हरऑल अकाउंटिंग आहे, त्याचं अकाउंटिंग आहे. तुम्हाला त्याच्यात काही भ्रष्टाचार आढळला तर तो तुम्ही पकडा आणि त्याला शिक्षा करा. त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाहीये, पण तो अकाउंटेबल आहेत पैसे. त्यामुळे एकदा बसून ते नील करून टाका आणि आजपासून नवीन सुरुवात करा. हे तुमच्यासाठी गाईडलाईन्स आहेत. ह्या गाईडलाईन्स प्रमाणे काम करा तर बीएसटी मुंबईला चांगली सर्व्हिस देऊ शकते, हा माझा विश्वास आहे. येस. एक माझा लास्ट प्रश्न जो राहिला आहे मधला, चलो ऍप बद्दल आपण जे बोललो होतो, हे चलो, कारण आम्ही पण बसने ट्रॅव्हल करतो. चलो ऍप मध्ये बस दिसते, ती नसते, ती येता येता कधी गायब होते. हा, ते पेमेंट होतं, विच इज ती एक चांगली गोष्ट आहे. आज आपण ज्या स्टेजला पोहोचलोय डिजिटल आणि जे जग आहे, मुंबईला इंटरनॅशनल सिटी, टॉप 10 सिटीज मध्ये काउंट करतो, त्या कंपॅरिझन मध्ये ते आपण मॅच नाही करू शकत आहे. तर हे चलो ऍप बीएसटीचं आहे, हे प्रायव्हेट आहे, त्याचं काय थोडक्यात आम्हाला ती माहिती द्या. पहिला हा चलो ऍप जो बीएसटी मध्ये आला, ही अर्धवट योजना, फुल प्रूफ आणि प्रीमियम बस त्याच्याबरोबर जी काढली होती. खरी ही योजना काय होती, ई तिकिटिंग ज्यावेळेला सुरू झालं किंवा इलेक्ट्रिक मशीन मधून ज्यावेळेला तिकीट देणं सुरू झालं, अगोदर आम्ही ते तिकीट फाडायचो, ते पंच करायचो आणि द्यायचो. नंतर मग काय झालं तर तिकीट, ती तिकीट जी आली ना, तिथून ती खरी टेक्नॉलॉजी इथे आली. करेक्ट. ती टेक्नॉलॉजी आणताना बीएसटीला असं लक्षात आणून दिलं की ही फार स्लो आहे तुमची ही काय सिस्टीम आहे ते तिकीट काय देण्याची. तर अजून टेक्निक ह्याच्यामध्ये आणून ही युजर फ्रेंडली करावी आणि आपल्या पॅसेंजरच्या हातातच असावी. तुमच्या कंडक्टरकडे ते असायचं काय गरजच नाही. त्यांनी फक्त एकदा ते कार्ड इश्यू केलं की ते नुसतं टॅप झालं किंवा काय की त्याचा प्रवास सुरू झाला पाहिजे, अशी ती कल्पना करून हा चलो ऍप नावाची एका कंपनीने बीएसटीला अप्रोच झाले. ही चलो ऍप कंपनीचे सुद्धा असंच होतं. 4 लोकांनी मिळून केलेली ती कंपनी होती. तुझी ही टेक्नॉलॉजी, तुझी ही टेक्नॉलॉजी, तुझी ही टेक्नॉलॉजी, त्याच्यावरून हे चालायचं. बीएसटीला वाटलं पुन्हा की आपली झंझट कमी झाली, कोणाच्या तरी ताकव्यात जाता येणार, हे तिकीट विकीटचा कोण हिशोब. त्यानंतर अजून एक सिस्टीम बीएसटी होती, तिला ITMS सिस्टीम म्हणतात, इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम. म्हणजे बीएसटी मध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. उदाहरणार्थ बीएसटीने एखादं बससाठी टायर खरेदी केले तरी ते त्या मार्गाने येतील, त्याचा सगळा रेकॉर्ड तुमच्या इकडे मिळणार. हा टायर आला कधी, तो लागला कुठल्या बसला आहे, तो कुठे किती दिवस चाललेला आहे, तो आता ह्या क्षणाला कुठे आहे, हे सगळं त्याच्यामध्ये समजतं. तशीच बस पूर्ण ही बस मी मगाशी सांगितली तुम्हाला, VTS सिस्टीम ना, व्हेइकल ट्रॅफिक ट्रॅकिंग सिस्टीम. आता ती व्हेइकल कुठे आहे हे कधी समजतं, ज्या वेळेला तो कंडक्टर किंवा ड्रायव्हर त्याच्या कार्ड घेतल्यानंतर, म्हणजे तो निघाला की तो ऑपरेट होतं त्याचं त्या डेपोमध्ये, त्या स्टार्टर कडून, की ह्या ड्रायव्हरला ही बस ह्या मार्गावर चालवण्याकरता दिलेली आहे. ते तिथे रिफ्लेक्ट होतं तिकडे. परंतु अनेकदा तिथे इंटरनल बदल आतमध्ये होऊन जातात, ते तिथे अपडेट करत नाहीत. सिस्टीम फेल होते मध्ये, त्याची मशीन बंद पडते, ते कॅमेरा लावलेला बंद पडला, अशा अनेक गोष्टी होतात. शेवटी त्या बसमध्ये एक सिस्टीम लावलेली आहे, ती त्या ह्याच्याशी कंट्रोल, GPS मॉनिटरिंग कंट्रोल सिस्टीमशी ती लावलेली. ती फेल झाली की ही सिस्टीम फेल. आता तिचाही मेंटेनन्स असतो, तो करायला लागतो, त्याला माणसं लागतात, त्याला टेक्निशियन्स, त्याला एक्सपर्टीज. म्हणजे ते होतं सर्कल की 24 तास चालणारी बस आहे, समजा त्याच्यामध्ये काही सिस्टीम फेल झालेली आहे, कळते सिस्टीम फेल झाली, पण ती बस येणार रात्री 11 वाजता डेपोमध्ये. तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट आहे त्याचं ते रिपेअर करण्याचं, पण तुमची वर्किंगचं टायमिंग आहे सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत. ती बस राहिली, मग ती बस थांबवून ठेवावी लागते. दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी 8ला येऊपर्यंत ती बस थांबवणं आणि तो काय दोष असेल तो दूर करणं, त्यासाठी ती बस थांबवायला कोणी तयार नसतो.
चालू दे बस. कारण बस एक थांबली की बाहेर रस्त्यावरती लाईनीच्या लाईनी लागणार आहेत. सकाळी पीक अवर्स मध्ये जर बस नाही बाहेर गेली तर ती असेल त्या परिस्थितीत बाहेर काढली. हा, आणि ती पुन्हा ती ITMS जी कंपनी होती ती सुद्धा दिल्लीची कंपनी. त्यांनी असंच केलं, 4 लोकांकडून हायर केल्या, BSTचं कॉन्ट्रॅक्ट मिळवलं आणि दिल्लीला ज्या पद्धतीने ती चालवत होती ते कॉन्ट्रॅक्ट तसंच्या तशी सिस्टीम त्यांनी कॉपी पेस्ट केली जी मुंबईमध्ये चालत नाही. मुंबईचे वेगळे प्रश्न आहेत, अडॅप्ट करावे लागतं. यू हॅव टू अडॅप्ट. ते त्यांना जमलेच नाहीत, अजूनपर्यंत जमले नाहीत. आजही BSTचे जे आमचं IT डिपार्टमेंट आहे ती लोक ह्या सगळ्या गोष्टी करत बसतात. उदाहरणार्थ आमचं टाइम किपिंग डिपार्टमेंट आहे. ते टाइम किपिंग डिपार्टमेंट काय करतो, आमचा माणूस जर कामावरती आला की तिथपासून तर तो सुटेपर्यंत त्याचं सगळं रेकॉर्ड मेंटेन करतो. महिन्याचं रेकॉर्ड, त्याचा पगार किती झाला, त्याचा ओव्हर टाइम किती झाला, सुट्ट्या किती झाल्या, ह्या सगळं त्याच्या ते डिपार्टमेंट करतो. आता त्याच्यामध्ये एक पण ही सिस्टीम आणली. दुर्दैव असं होतं की BSTला असं वाटलं की आता ह्या सगळ्या सिस्टीम आणल्यावरती या माणसाचं काम काय, गरज काय याची, इथे बटन 4 दाबली की सगळं कळणार आहे, हा माणूसच नको, ह्या माणसाला ट्रान्सफर करून टाकला दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये, जा तुझी इथे गरज नाही आता. आणि काय झालं तर ती कंपनी आहे, तिला फोन करून आम्ही सांगणार आहे दुरुस्त कर. म्हणजे केबल, आपली केबल गेली की फोन, अरे बाबा इंटरनेट ये रे तसा तो करून टाक. आणि त्याच्यामध्ये BST फसली, या दोन्हीमध्ये, ITMS मध्ये आणि ह्या. बरं, त्यांना काय झालं, त्यांनी काय केलं, त्यांचा मूळ हे काय, इन्कम सोर्स काय आहे त्या चलो ॲपचा, ऍडव्हर्टाइजमेंट. हो, तुम्हाला दर 2 मिनिटांनी काहीतरी पाठवतात, इकडे ही स्कीम चालू आहे, तिकडे हे चालू आहे, तुम्ही हे दाखवा तर तुम्हाला इथे डिस्काउंट मिळेल. पैसे डेबिट होतात त्याच्यात अचानक, येतात रिफंड कधी कधी पैसे. हा त्यांचा मूळ हे आहे, ह्या सिनेमाची तिकीट मिळतील, ते पण काय जे काय असेल ते, हा व्यवसाय. आणि त्यांची ऍडव्हर्टाईज कोण करतो, सचिन तेंडुलकर करतो, अनिल कपूर करतो, आणखीन कोण करतो. आता ते एवढे पैसे कसे दिले त्यांनी त्यांना, ते काय BSTवर प्रेम आले म्हणून त्यांनी ऍडव्हर्टाईज नाही केली. चलो हा BSTचा ऍप नाही, हा एक प्रायव्हेट ऍप आहे ज्याला BSTचा कॉन्ट्रॅक्ट दिलाय. BSTनी कॉन्ट्रॅक्ट त्यांना दिलं. त्यानंतर तुम्हाला माहितीये त्या ब्ल्यू कलरच्या बसेस आहेत बघा, प्रीमियम बसेस आहेत. आता त्या कशा दिल्या आहेत माहितीये का तुम्हाला, आमचे सगळे डेपोज त्यांनी वापरायचे, रात्री तिथेच येणार पार्किंगला. त्यांनी रिपेअरिंग वगैरे सगळं काय करायचं असेल ते आमच्या डेपोत करायचं. त्यांच्या बसेस आमच्या स्टॉपला सगळ्या उभ्या राहणार, आमच्या स्टॉपला उभ्या राहणार, जे काही स्टॉप अलॉट केले असतील त्याला. रूट त्यांनी ठरवलेला आहे, तो काय आम्ही ठरवलेला आहे. आणि त्याला जे काही उत्पन्न मिळेल तिकीट मार्गाने, जे काही उत्पन्न तिकीट मार्गाने जे काही मिळेल त्याच्या 4% पैसे फक्त त्यांनी BSTला द्यायचं. केवढं लुटलं त्यांनी BSTला. 4% मीन्स काय, लाख रुपये कमवेल त्याला 4,000 रुपये तो BSTला देणार. आणि त्याच्यासाठी करणार काय, तुम्हाला माहितीये मुंबईमध्ये फक्त स्टेज कॅरियरची परवानगी आम्हाला आहे, त्यामुळे तो बस स्टॉपवर बस उभी करू शकतो. दुसरी सांगा प्रायव्हेट कोण उभी करू शकतो काय, तो आहे ना एक सिटी फ्लो सिटी फ्लो, पण त्यांना स्टॉप नाहीये, कुठे स्टॉप उभा नाहीये, ते आपलं ठरवलेलं पटकन उतरतात आणि निघून जातात. ते तिथे चढवत नाहीत, परत ड्रॉप करतात फक्त. पण इथे तर चढा उतार सगळं आहे, अख्खा स्टॉप आहे बांधलेला, माणूस तिथे मस्त कॉम्प्युटर. एक समज होता की चलो इज BST's प्रीमियम सर्व्हिस. BSTची सर्व्हिस नाही, BSTचा लोगो वापरायला दिला त्यांना. केवढं मोठं आहे माहितीये, एका सगळं गुडविल दिलं वापरायला एका प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर. आणि 4% वरती 4%. हे कोण आहे, जनरल मॅनेजर आणि BST कमिटी. म्हणून मी तुम्हाला म्हटलं विजन असते, विजन फायनान्स कळला नाही. हे विजन नाही सर, हे तर आउटराईट फायदा घेणं झालं. नाही, विजन यासाठी म्हटलं की त्याला काय मिळणार आहे, की तो काय काय करणार आहे याच्यातून, याची माहिती घ्यायला पाहिजे होती ना. तुझं उत्पन्न काय तू आम्हाला सांग पहिलं, आणि त्याच्या अगेन्स्ट तू माझं काय काय वापरणार आहे, त्याची कॉस्ट काय. हो, डेपो वापरणार, स्टॉप वापरणार, डेटा जो आज सर्वात महत्त्वाचा लोकांचा, मग तो सगळा वापरणं कळतच नव्हतं काय. आणि ती चलो बस बिलकुल कॉमन माणसासाठी नाही. 200 का किती रुपये घेते आणि इथून कुठेतरी. म्हणजे BSTचं जर BKC बँड्रा बघितलं, साधी बस 5-7 रुपये घेते, ते 50-75 रुपये, म्हणजे 10 पट आहे.
ती म्हणे अशी मागणी होती मुंबईमध्ये की एक प्रीमियम प्रवासी आहे जो तुमच्या बीएसटीच्या बसमध्ये चढू इच्छित नाही, त्याला एक सोय असावी म्हणून येतं. पण मग ती लाल डबल डेकर एसी बस आहे ती बस म्हणजे तशा बसेस का द्या ना, माझं काय म्हणणं द्याच पाहिजेत प्रीमियम बस, त्याचे काहीतरी कॉस्ट घ्या ना, का नुसतं देत राहणार तुम्ही. बीएसटी लॉस जाण्यामधलं म्हणून ते अजय मेहता चिडले, त्याचं कारण तर तेही होतं. तुम्ही करताय काय, हे ऍडव्हर्टाइजमेंटची कॉन्ट्रॅक्ट अशी कचऱ्यासारखी वाटली. हो, जे ऍड्स बीएसटीच्या मागे आम्ही बघतो त्याच्याने तुम्ही द्या बघू, तुमचं सांगा मला द्यायचे मराठी, आम्हाला त्याला पैसे किती मागेल पैसे, आणि बीएसटीला तू किती पैसे देतो म्हणावं, सांग तू बीएसटीला किती पैसे देतो. म्हणजे बीएसटीला ऍड देण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर आहे. बीएसटीने ते सर्व आउटसोर्स करून बीएसटीने सांगितलं ही आमची 100 बस स्टॉप आहेत, हे 100 बस स्टॉप आम्ही तुला देतो, तू आम्हाला दर महिन्याला किती पैसे देणार सांग, तुझी ऍडव्हर्टाईज लागो न लागो काही हो. बरोबर. बस स्टॉपही तू बांधायचास, मेंटेनही तू करायचा, तू ऍडव्हर्टाईजही तूच लावायची, तूच काढायची. मुंबई बस स्टॉप बनवणाऱ्याला ऍडव्हर्टाइजमेंटचे पण हे सगळी कामं बाहेर देऊन बीएसटी काही करत नाही. बीएसटी काही करत नाही. खोब्रागडे नावाचे एक हे होते ज्यांचे मुलगी ती देवयानी, परंतु ते खोब्रागडेनी त्याच्यामध्ये ना एकदा, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्ही टेंडर काढलं बीएसटीचे स्टॉप हे देण्याच्यासाठी, तर आम्हाला टेंडरमध्ये किती पैसे आले माहिती का, 42 कोटी रुपये आम्ही याचे देणार. हायएस्ट जो होता तो 42 करोड. 10-12 टेंडरांनी भरले होते ते, पण हायएस्ट आला होता 42. ते म्हणाले ठीक आहे, 1 वर्षाचं नाही, 3 वर्ष किंवा 5 वर्ष, 5 वर्ष बोलवले सगळ्यांना, एका रूम मध्ये बसवले, कमिटी रूम मध्ये. साधारणतः 16-17 लोक आली होती. त्यांना म्हटलं चला पुन्हा एकदा मी आता ऑप्शन करतो, आता जर तुम्हाला वाटत असेल ह्या क्षणाला नाही मी 42 नाही मी 45 कोटी रुपये देतो, तर मी तुला देईन. यू विल नॉट बिलीव्ह, ते कॉन्ट्रॅक्ट गेले 124 कोटी रुपये. म्हणजे बिडिंग झालं, ते बिडिंग झालं. जे जर असंच ओपन केलं असतं तर द्यावं लागलं असतं त्याला 42 करोड. हायएस्ट बिडर होतं, मला पाहिजे, द्यायलाच पाहिजे. तुम्ही काढलेलं कॉन्ट्रॅक्ट हे आहे, टेंडर आहे, मी भरलेलं आहे, सगळ्या टर्म्स कंडिशन मी पूर्ण केलेल्या आहेत. 124 करोड रुपीज मध्ये ते गेलं 3 टाइम्स. याचा अर्थ काय होतो की त्यांनी लुटलं होतं ना बीएसटीला 40 कोटी रुपये देऊन. लुटलंच होतं. आणि आता ती कॉन्ट्रॅक्ट दिली आहे 10 वर्ष ते 15 वर्षासाठी. त्याच्यात इन्फ्लेशन हे ते काय काय काहीच नाही, असा प्रकार चालतोय. म्हणून मी वारंवार म्हणतो की तिथे हुशार माणसं पाहिजे. लुटल्या, माझ्या पक्षाच्या वतीने एवढे निवडून आले म्हणून त्याचे ते 2 तिकडे पाठवले, 4 तिथे पाठवले नाही. क्वेश्चन करणारे माणसं पाहिजे, अभ्यास करणारे माणसं पाहिजे, नियमाची माहिती असणारी माणसं पाहिजे, जगात काय चाललंय हे माहिती असणारी माणसं पाहिजे. काही नाही, कोणी तुला पडला काय निवडणुकीमध्ये, ठीक आहे जादू बीएसटी कमिटीवरती, अरे करणार काय. तिथे तोंड उघडत नाहीत, अख्ख्या वर्षभरामध्ये तोंड उघडत नाहीत, वर्षभरामध्ये एकाही प्रस्तावावरती बोलत नाहीत. बोलले तर कशावरती, ते आमच्या इथे एक बस येत नाही मग ते थांबत नाही आणि मग त्या ड्रायव्हरने असं केलं. अरे त्याच्यासाठी नाही पाठवलंय, ती आहे ऑपरेशनल व्यवस्था आहे तिथे. तुम्ही कंप्लेंट केली तर त्याची होते, ती सगळी इन्क्वायरी होऊन जाते, ते सगळं काय ते. पण हे बोलणार, हे आमच्या इथला एक स्टॉप काढून टाका. अरे स्टॉप हा जनतेच्या सोयीसाठी बनवली, तुम्ही काढून टाका म्हणून सांगताय, याच्यासाठी पुढे जाताय तुम्ही. दॅट इज नॉट युअर जॉब. ही कामं करतात तिथे येऊन, आणि मग मेजॉरिटीनी मंजूर होतात प्रस्ताव, मग मेजॉरिटीसाठी हात वर करण्यासाठी येऊन बसतात तिथे. काय होणार म्हणजे तुम्ही जर ओव्हरऑल मिनिट्स जर बघितले तर 4 किंवा 5 16 पैकी लोक पोटतिडकीने बोलतात, बाकी कोणाला काय माहिती वाचतच नाही. तर माहिती असायचा संबंध काय, वाचतच नाही. पक्षाने आदेश दिलाय हा प्रस्ताव मंजूर करायचा, मंजूर करायचा. ही परिस्थिती आल्यानंतर काय होणार. अर्थात ही फक्त बीएसटी ते अशा भाग नाही, सगळ्या कमिट्यांमध्ये आहे. पण आज आमचा मूळ मुद्दा जो होता, कारण कुर्ला इन्सिडेंट नंतर आम्हाला बरीच माहिती मिळत नव्हती. हा इंटरव्ह्यूचं इंटेन्शन हे होतं की आज ज्या ज्या प्रश्नाची उत्तरं मिळाली आहेत, की लोकांना लाईनीत का उभं राहावं लागतं, बस टाइमावर येणं का बंद झालं,
प्रीमियम चलो बस ऍप जे आहेत त्या BSTच्या आहेत की नाही, बस नक्की बेस्ट सर्व्हिस चालवतं कोण आहे, जे एक गैरसमज होता की जी बेस्ट चालवते ती नाही आहे. एक कॉन्ट्रॅक्टर्स आहेत नेमले गेले जे मुंबईचे नाही आहेत, दिल्लीचे आहेत, पंजाबचे आहेत, हरियाणाचे आहेत, जयपूरचे आहेत, ज्यांना मुंबई माहित नाही. मुंबईत म्हणजे जे लोक मराठी माणूस वगैरे करतायत त्यांनी मराठी माणसाला तर कामं दिली आहे, त्यांची होती ती सोय पण काढून घेतली आहे. आज बेस्टला एक अपॉर्च्युनिटी आहे, ती परत येऊ शकते. पण जर नाही आली तर कुर्ला सारखे जे इन्सिडेंट आहेत ते घडू शकतात. इच्छा कोणाचीच नाहीये तसं झालं पाहिजे. पण या सगळ्यामध्ये आज या सगळ्या गोष्टींवर तुम्ही जे, कारण आपण सर बोलायला बसलो तर मला वाटतं की बरेच दिवस जातील त्याच्यात, पण कुठेतरी जस्ट टू कन्क्लूड द इंटरव्ह्यू, सिच्युएशन गंभीर आहे. पहिलं हे एक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे की हो, आज BST एका अशा पोझिशनवर आहे जी गंभीर सिच्युएशन आहे. पण देर इज अ पॉसिबिलिटी, देर इज अ होप. नवीन गव्हर्नमेंट आहे, 6 महिन्यात इलेक्शन आहे. जसं तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं, एक्सपर्ट्सना घेऊन आपण तयारी तरी करू शकतो. इलेक्शन नंतर ऍक्शनला पण लागू शकतो आणि परत बेस्टला बेस्ट दिवस आणू शकतो. कारण नवीन रूट्स, नवीन बस, नवीन म्हणजे ऑलमोस्ट शून्यापासूनच सुरुवात बोलू शकतो आपण. त्यासाठी सर खूप खूप धन्यवाद. ह्या इंटरव्ह्यू बघितल्यावर जे काही प्रश्न तुम्हाला येत आहेत, तुम्हाला कमेंट्समध्ये ते सगळे प्रश्न तुम्ही टाकू शकता. जे चांगले प्रश्न असतील आम्ही सर ते प्रश्नही तुमच्याकडे घेऊन येऊ आणि मग त्या प्रश्नांना घेऊन आम्ही जसा त्यांचा टाइम मिळेल बसू, नाहीतर ऍटलिस्ट त्या प्रश्नांची उत्तरं तरी त्यांच्याकडून मागून घेऊन आपण हे करू शकतो. पण ह्या इंटरव्ह्यूसाठी सर खूप 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 आभारी आहे मराठी मोड. तुम्ही मुंबईची लाईफलाईनच्या संदर्भातली माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम ठरतात, त्याबद्दल तुमचंही अभिनंदन. मुंबईची बेस्ट सारखीच राहील. येस, आणि मुंबईची बेस्ट लवकरच बेस्ट होईल. हे मराठी मूडच्या बेस्ट विशेष आहेत मुंबईकरांना आणि सगळ्यांनाच. सो धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.